नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 2 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मिथुन चक्रवर्ती यांना नुकतंच जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार घोषणा झालेली आहे त्यामध्ये त्या पुरस्कारासाठी मिथुन चक्रवर्ती यांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्यांच्या संदर्भात आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघणं गरजेचं आहे। केंद्रीय सूचना व प्रसारण जे मंत्रालय आहे आपलं, त्यांच्याकडून नुकतंच जे काही आपले मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी 2022 साठीचा दादासाहेब फाळके लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी मिथुन चक्रवर्ती हे जे काही बॉलिवूड अभिनेते आहेत त्यांची निवडही करण्यात आलेली आहे। आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी जर आपल्याला सांगायचं झालं तर त्यांचा पहिला सिनेमा होता मृगया 1976 साली आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारसुद्धा मित्रांनो देण्यात आलेला होता। ते आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्याची स्थापना कोणी केलेली आहे तर केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय आहे, त्याने दादासाहेब फाळके यांचा सन्मान म्हणून या पुरस्काराची सुरुवात केलेली आहे। दादासाहेब फाळके यांचे जर मूळ नाव आपण बघितलं तर त्यांचं नाव काय होतं, धोंडीराज गोविंद फाळके, पण त्यांचं नाव पुढे जाऊन ते दादासाहेब फाळके असं करण्यात आलेलं आहे किंवा ते रोळलेलं आहे, पण मूळ नाव त्यांचं लक्षात ठेवायचं आहे, धोंडीराज गोविंद फाळके। आणि यांनाच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो, कारण भारतामध्ये चित्रपट बनवायला यांनीच सुरुवात केलेली आहे म्हणून त्यांना जनक म्हटलं जातं। आणि यांचा पहिला चित्रपट कोणता होता भारतातला, तो पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र आणि तो 1913 या साली त्यांनी बनवलेला होता। आणि हा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहेत त्याची पुरस्काराची रक्कम ही 10 लाख रुपये देण्यात येत असते। या काही गोष्टी आपण लक्षात ठेवा। तसेच मागच्या काही वर्षाचे सुद्धा आपल्याला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आले होते हे विचारलं जाऊ शकतं। तर 2020 साली कोणाला देण्यात आलेलं होतं, आशा पारेख यांना, 2021चा वहिदा रहमान यांना आणि आता 2022चा मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झालेला आहे। तर या काही गोष्टी या पुरस्काराविषयी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया की नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्राण्याला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, देशी गाय जी काही आहे मित्रांनो, त्या देशी गायला नुकतंच महाराष्ट्र सरकारने आता राज्यमाता म्हणून घोषित केलेलं आहे। तर त्या संदर्भात आपल्याला थोडीशी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे। आता ही जी काही देशी गाय आहे त्याला राज्यमाता हा दर्जा का दिला आपल्या राज्य शासनाने, तर त्यामागे उद्देश त्यांनी असा सांगितलेला आहे की यामुळे देशी गायी ज्या आहेत त्यांना संरक्षण प्राप्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि अशा प्रकारे या अगोदरसुद्धा गायीला राज्यमाता घोषित करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं विचारलं तर उत्तराखंड हे आहे। आता महाराष्ट्र राज्यानंसुद्धा गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि ही महाराष्ट्राशी संबंधित घडामोड असल्यामुळे आपल्या परीक्षांसाठी महत्त्वाची आहे, कारण अशा महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारले जात असतात, म्हणून ते आपण थोडंसं बारकाईनं लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे त्या गोष्टींचा। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही महाराष्ट्राशी संबंधित राज्य फूल, राज्य प्राणी यावर सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, त्या पण आपण एकदा रिवाईज करणार आहोत। तर महाराष्ट्राचं राज्य फूल काय आहे, जारूळ आहे, त्यालाच तामण म्हटलं जातं। राज्य प्राणी महाराष्ट्राचा शेकरू खार आहे, जी खास करून भीमाशंकर जे अभयारण्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणीच पाहायला मिळतं मित्रांनो। राज्य झाड हा आंबा आहे। महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे। राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे। राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा आहे आणि आता नुकतंच राज्यमाता म्हणून देशी गायला घोषित करण्यात आलेलं आहे। तर या काही गोष्टी महाराष्ट्राविषयी सुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच या व्हिडिओवर जर आपण पहिल्यांदाच चॅनलवर आलेला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया
की नुकतेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी अवकाशामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. रशिया या देशाचे जे काही अंतराळवीर आहेत त्या 2 अंतराळवीरांनी अंतराळामध्ये सर्वाधिक काळ एखाद्या मोहिमेसाठी राहण्याचा विक्रम हा करून दाखवलेला आहे. तर एकूण ते 374 दिवस त्यांनी राहून रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. तर त्याविषयी थोडीशी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. हे जे काही ओलेग कोनेन्को आणि निकोलाई चुब हे जे 2 रशियाचे अंतराळवीर आहेत त्यांनी अंतराळामध्ये जे काही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ज्या ठिकाणी की आपले अंतराळवीर जाऊन थांबतात आणि त्या ठिकाणी अवकाशाचा अभ्यास करतात अंतराळामध्ये जाऊन, त्या ठिकाणी त्यांनी तब्बल 374 दिवस राहण्याचा विक्रम केलेला आहे एखाद्या मोहिमेसाठी. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्या अगोदरसुद्धा एक हे जे काही ओलेग नावाचे आहेत व्यक्ती, ओलेग कोनोनेन्को, तर त्यांनी या अगोदरसुद्धा अंतराळामध्ये 1000 दिवसापेक्षा जास्त राहण्याचा विक्रम करून दाखवलेला आहे. पण ते त्यावेळेस एकट्याने राहण्याचं वैयक्तिक उपक्रम त्यांच्या नावावर आहे. आता मात्र हे दोघं एका मोहिमेवर राहिलेले आहेत 374 दिवस. तर या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच अंतराळामध्ये जाणारे जगातले पहिले अंतराळवीर कोण होते आपल्याला जर विचारलं तर ते माहीत असायला हवं. ते होते युरी गागारिन, जे की रशिया या देशाचे होते. तसेच अंतराळामध्ये भारताचे पहिले अंतराळवीर कोण गेले होते असं जर विचारलं तर राकेश शर्मा. त्यासोबतच 2 लक्ष्य आपल्या भारताचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 2035 या वर्षापर्यंत भारत काय करणार आहे की स्वतःचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन त्या अंतराळामध्ये उभारणार आहे. तसेच 2040साठी सुद्धा आपलं एक लक्ष्य आहे. भारत चंद्रावर अंतराळवीरांना उतरवणार आहे 2040पर्यंत. तर हे 2 जे काही लक्ष्य आहेत 2035चं आणि 2040चं, हे दोन्ही आपण लक्षात घ्यायचे आहेत. वाटलं तर आपण नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकता. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की आयफा अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. ॲनिमल या चित्रपटाला नुकतंच आयफा अवॉर्ड्समध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काय आयफा अवॉर्ड्स आहे त्याचं 24वं संस्करण होतं. याचं आयोजन UAE या देशामधील अबुधाबी या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्या अवॉर्डमधील जे काही इतर काही लोकांना जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, जसं की सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणाला मिळाला तर ॲनिमलला, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खानच्या जवान या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जीला मिळालेला आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विनोद चोप्रा, जे की 12th फेल या चित्रपटासाठी त्यांनाही पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत या आयफा अवॉर्ड्सच्या संबंधित. आपल्या परीक्षांसाठी एवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. अमेरिका या देशामध्ये नुकतंच हेलेन नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे मित्रांनो. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही चक्रीवादळ आलं होतं अमेरिका देशामध्ये त्याचं नाव काय होतं? हरिकेन हेलेन असं नाव होतं. आणि या चक्रीवादळामुळे त्या अमेरिकेच्या देशामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झालेलं आहे. आणि हे बातम्यांमध्ये होती घडामोड म्हणून आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. इतर जे काही चक्रीवादळ आलेले होते 2024चे या वर्षामध्ये ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यावरसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. म्हणून या ठिकाणी काही महत्त्वाचे आपण चक्रीवादळ बघणार आहोत. जसं की शान नावाचं चक्रीवादळ जपान या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. एम्पल नावाचं चक्रीवादळ ते सुद्धा जपानमध्येच येऊन गेलेलं आहे. अल्वारो नावाचं चक्रीवादळ मादागास्कर, रेमल चक्रीवादळ बंगालच्या खाडी या ठिकाणी आलेलं होतं. आसना नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आलं होतं. आणि यागी नावाचं जे काही चक्रीवादळ आहे ते चीन आणि व्हिएतनाम या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. तर या संदर्भात आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण हे अलीकडेच 2024 या वर्षामध्ये येऊन गेलेले चक्रीवादळ आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. काजिंद नावाचा संयुक्त सैन्य अभ्यास कोठे पार पडला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. उत्तराखंड या राज्यामध्ये हे काजिंद नावाचं संयुक्त सैन्य अभ्यास पार पडणार आहे मित्रांनो. भारत आणि कझाकिस्तान या 2 देशांचा हा सैन्य अभ्यास असणार आहे.
तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे काही काजिंद सैन्य अभ्यास आहे भारत व कझाकस्तान या 2 देशांच्या सैन्यादरम्यान होणार आहे आणि याचं हे 8वं संस्करण आहे आणि याचं जे काही कालावधी असणार आहे ते 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान चालणार आहे. त्यासोबतच जे काही इतर महत्त्वाचे सैन्य अभ्यास झालेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करणार आहोत. जसं की मैत्री नावाचा सैन्य अभ्यास भारत व थायलंड या देशाच्या दरम्यान झालेला आहे. डेझर्ट सायक्लोन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि UAE या देशाच्या दरम्यान झालेला आहे. सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत व जपान या देशाच्या दरम्यान झालेला आहे. खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान, सायक्लॉन भारत व इजिप्त या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास हा स्टार करून ठेवा कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे मित्रांनो. हा परीक्षांमध्ये आपल्या विचारला जाऊ शकतो. दोस्ती भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे. समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. गगनशक्ती जे की आपल्या भारतीय वायुसेना आहे त्यांचा हा सैन्य अभ्यास होता. धर्मा गार्जियन भारत आणि जपान या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. डस्टलिंग भारत व उझबेकिस्तान, मित्रशक्ती भारत व श्रीलंका आणि अल नजा हे भारत आणि ओमान यांच्या दरम्यान नुकतंच झालेलं आहे. तर हे इतर सैन्य अभ्याससुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की विश्व हृदय दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 29 सप्टेंबर हा विश्व हृदय दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर याची थीम लक्षात ठेवा या 2024 या वर्षाची, यूज युअर हार्ट फॉर वर्क. तर ही थीम आपल्याला विचारली जाऊ शकते. तर या 2024ची थीम आपण लक्षात ठेवायची आहे या संदर्भामध्ये. त्यानंतर शेवटी जसं आपण जे काही कालच्या घडामोडी असतात त्याचं रिव्हिजन घेत असतो तर या ठिकाणी त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्याने या उपक्रमामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच इथेनॉल उत्पादनामध्ये जगात भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारताचा उत्पादन जे काही इथेनॉलचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये 3रा क्रमांक जगामध्ये आता त्यांनी मिळवलेला आहे. तर हा प्रश्न आपण काल बघितलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच KN दारुवाला यांचे निधन झाले आहे, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, लेखन क्षेत्राशी या KN दारुवालांचा संबंध होता. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच ड्वेन ब्रावो या खेळाडूने क्रिकेट खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, वेस्ट इंडिज या देशाचा तो खेळाडू होता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024नुसार भारताचे स्थान काय आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 58वा क्रमांक हा भारताचा या रँकिंगनुसार आहे. त्यानंतर प्रश्न आपण घेतला होता जागतिक रेबीज दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो मित्रांनो. आणि या सर्व प्रश्नांना आपण डिटेलमध्ये काल व्हिडिओमध्ये डिस्कशन हे घेतलेलंच आहे. त्यानंतर जे काही काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता मित्रांनो, तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आहे, कौतुक आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही प्रयत्न हे करत आहात तुमच्या परीक्षेसाठी, म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा आहेत. पण माझ्याकडून सुद्धा हे जे काही काल आपण या प्रश्नाचे ऑप्शन दिले होते या ठिकाणी माझ्याकडून एक चूक झाली होती टायपिंगमध्ये. ऑप्शन नंबर जी काही होतं मित्रांनो ते नाशिक या ठिकाणी हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे, पण त्या ऑप्शन्समध्ये नाशिक हे द्यायचं राहून गेलं होतं. या ठिकाणी आपण आता ते करेक्शन दुरुस्त केलेलं आहे. याचं उत्तर हे मित्रांनो नाशिक असणार आहे. हे आपण करेक्शन लक्षात घ्यायचं आहे. पहिलं विद्यापीठ महाराष्ट्रामधलं आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे. हे करेक्शन आपण सर्वांनी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा जो काही होमवर्क क्वेश्चन आपण देतो ते होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर आहे कमेंटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे मित्रांनो, कारण हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, म्हणून आपण IMP प्रश्न शोधून तुमच्यासाठी देत असतो.
म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी उत्तर द्यायचं आहे, त्याशिवाय पुढे जायचं नाही. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही आपल्या मोफत नोट्स वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणून त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करून घ्या. तर थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.